चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. आतापर्यंत आपण बघितलं की एखादी स्त्री गरोदर झाल्यानंतर पहिले 6 महिने तिच्यामध्ये नेमके काय काय बदल होतात किंवा तिचा आहार विहार कसा असावा, तिने व्यायाम काय काय करावेत, या सगळ्याबद्दल आपण बघितलेलं आहे किंवा कुठल्या टेस्ट कराव्यात याही तुम्ही सांगितलेले आहेत. आणि आता मला असं वाटतंय की जे पुढचे शेवटचे 3 क्रुशियल महिने असतात की 7वा, 8वा आणि 9वा महिना की ज्याची सगळीजण आतुरतेनं वाट बघत असतात घरामध्ये की बाळ आता कधी येते याबद्दलची, तर ते महिने त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात सगळ्याच दृष्टीनं. तर त्याविषयी आजपासून आपण बोलणार आहोत. तर 28 आठवडे ते 40 आठवडे, 40 आठवडे म्हणजे फुल टर्म. तर 28 आठवडे ते 40 आठवडे याला आपण थर्ड ट्रायमेस्टर असं म्हणतो. आता मधला जो काळ आहे तो आनंदाचा आहे सगळा. काही काही स्त्रियांचे म्हणजे आता 7व्या महिन्यात डोहाळे जेवण वगैरे असतात, काही लोक पूर्वी करतात. पण आता म्हणजे खरी म्हणजे आता तुम्हाला बाळ आता डिलिव्हरीला येणार, म्हणजे बाळ डिलिव्हर होणार, यासाठी आपली शरीर तयारी करत असते. ॲक्च्युली 12 आठवड्याला म्हणजे सगळे ऑर्गन्स जे आहेत हे तयार झालेले असतात. बरोबर. पण ते 12 आठवड्याला तयार झालेले ऑर्गन्स जे 26-27 आठवड्यापर्यंत जरी हे असले म्हणजे तयार होत गेले तरी ते मॅच्युरिटी त्याला आलेली नसते. म्हणजे समजा जर काय 26-27 आठवड्यामध्ये जर काय बाळ डिलिव्हर झालं तर त्या डिलिव्हरी झालेल्या बाळाला स्वतःच्या जीवावर ते स्वतः म्हणजे मोठं होऊ शकत नाही. त्यांना सपोर्ट लागतो. इन्क्युबेटर आलं, ICU आलं, न्यूरोटॉलॉजीचे हेल्प लागली, कधी कधी व्हेंटिलेटर लागलं. पण आता आपण 27 आठवडे म्हणजे संपवलेत, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चांगला टप्पा आपण गाठलेला आहे. तर याच्यामध्ये आता इथून पुढे जे आहे ते ऑर्गॅनोजेनेसिस झालेलं आहे, पण ऑर्गन्समधली मॅच्युरिटी यायला सुरू होते. तर त्याच्यामध्ये मॅच्युरिटीमध्ये कसं की म्हणजे सगळ्यात पहिला जो मॅच्युअर होतो तो ब्रेन होतो. त्यामुळं आपण जे काही बाहेर ज्या ज्या क्रिया करतो त्या जवळजवळ सर्व क्रिया बाळ पोटामध्ये करत असतं. अच्छा. म्हणजे जेव्हा ते झोपलेलं असतं का नाही की ते काय म्हणजे असं सरळ उभं किंवा काय नसतं, तर ते असं त्याची एक विशिष्ट पोझिशन ठरली असते. मग त्यातलं सुद्धा ते पायाने त्या गर्भाच्या पिशवीला असं टेकून तराटण्यात येत. त्यावेळेस आईला वाटतं की आपल्याला जरा थोडंसं लाथ मारल्यासारखे होते. पण दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूचं जे काही आमनेटिक फ्लुइड असतं ते सुद्धा ते बाळ मी पिऊ शकतं. म्हणजे ते तुम्ही अगदी सोनोग्राफी जर करत असाल ना, लक्ष देऊन बघितलं तर ते पाणी पित असताना तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसतं. इव्हन डोळे ब्लिंक करतं किंवा डोळे तुम्हाला बुबुळं दिसतात. हो, पापण्या हलतात पोटामध्ये असताना, या सर्व गोष्टी होत असतात. आणि मुवमेंट्स म्हणून तर तुम्हाला सांगतो की बाळाच्या मुवमेंट्स वरती त्याचं वेलबिईंग जे आहे हे ठरतं. तर साधारणपणे आता आपल्याला जेव्हा आम्ही दवाखान्यात आल्यावर पेशंट तपासतो मग घरी गेलं तर घरी त्यांनी काय करायचं असतं, तर बाळाच्या मुवमेंट्स 2 तासात किती झाल्या हे मोजायचं. म्हणजे साधारण 6 मुवमेंट्स होतात 2 तासामध्ये. इकडे आलतंय तिकडे आलं, कारण आत बाळ काही झोपलेलं नसतं, पण त्याची सुद्धा झोपेची पॅटर्न असते. काही वेळेस 45 मिनिट झोपतं आणि परत ते उठतं. मग त्यामुळं वेळेला झोपते त्यावेळेला असं काही नाही. बरोबर. ते बाळा त्याची सायकल वेगळी असते, ते त्याच्यावर अजून काय कळलेलं नाही आहे. ते त्याचबरोबर जेव्हा गर्भाशय जे आहे की नाही, गर्भाशयाचे जे स्नायू आहेत युट्रस जे आपले मायोमेट्री म्हणतो, तर त्याला नकळत वेदना न येणारे कॉन्ट्रॅक्शन सुद्धा सुरू असतात. कॉन्ट्रॅक्शन का सुरू असतात, ते गर्भाशयामध्ये शेवटी रक्त जे काय मिळतं बाळाला ते आईच्या युट्राईन आर्टरीमधून त्या प्लॅसेंटल जो काय पूल आहे त्या पूलमध्ये येऊन बसलेलं असतं. मग त्यापासून बाळाकडे जातात. बाळाकडे जाऊन बाळाचं जे काही अशुद्ध रक्त आहे हे परत तिथे एक्सचेंज होऊन त्या पूलमध्ये येतं. पण बेसिकली हे सगळं जरी असलं तरी बाळाचं आणि आईचं रक्त हे एकत्र कधीही मिसळत नाही. त्याच्यामध्ये तो पापुद्रा असतो, म्हणजे पडदा असतो. त्या पडद्यामधून हे सगळ्या गोष्टीची एक्सचेंज होते. पडदा म्हणजे ऑक्सिजन बाळाकडे पोहोचवतं, कार्बन डायऑक्साईड आईच्या बाजूला पोहोचवतं. म्हणजे अन्न जे आहे ते ह्याच्याकडे म्हणजे समजा
सर्व ग्लुकोज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे काही गोष्टी या पडद्यातून आरपार जाऊ शकतात आणि काही गोष्टी जाऊ शकत नाहीत. त्यामुळं त्यातल्या ज्या म्हणजे आवश्यक गोष्टी आहेत बाळाच्या त्या त्याला मिळत राहतात त्या. आणि त्यामुळं त्याचं जेव्हा पूल झालेलं असतं, आता तुम्ही पंपिंग करताना हार्टमधून पंप होते बरोबर, ते युट्रसमधनं उलट हे कसं येणार, तर ते युट्रस कॉन्ट्रॅक्ट होत राहते. पण ह्या त्याला ब्रॅक्स्टन हिक्स नावाचे कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. म्हणजे काही काही वेळेस मुली म्हणतात की डॉक्टर जरा पोट घट्ट होते हो, अधून घट्ट, दॅट इज नॅचरल, नॉर्मल. कारण ते जे कॉन्ट्रॅक्शन्स आहेत युट्रसचे हे वेदनादायक नसतात, त्या फक्त घट्ट होतं आणि सोडतं. कारण ते घट्ट करून असलं त्यातलं रक्त, अशुद्ध रक्त जे ते स्क्वीज करून आईच्या ह्याच्यात रक्ताभिसरणामध्ये ते मिसळतं आणि तिथून ते हार्टकडे जाऊन मग लंग्सकडे जाऊन सगळं म्हणजे शुद्धीकरण होऊन परत नंतर हार्टच्या पंपमध्ये वरून युट्राइन आर्टरीमधून ते बाळाच्या प्लॅसेंटापर्यंत येतात. ते हे सगळं चक्र पूर्ण होण्यासाठीची ती एक क्रिया आहे. क्रिया पण आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एकदा आपण कधीतरी त्याच्यावर निश्चित बोलूया. म्हणजे बाळाचं जे काही रक्ताभिसरणाची जी काही हे आहे म्हणजे ती टोटली वेगळी, म्हणजे सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम ही टोटली वेगळी. त्याच्यामध्ये कारण आपण जन्मल्यानंतर लंग्स आपले शुद्धीकरण करतात. आता बाळाचे लंग्स कुठे आहेत? लंग्स अजूनही आज सॉलिडच असतात. ते म्हणजे लिव्हर आणि लंग्स ह्याच्यामध्ये म्हणजे जर का तुम्ही सोनोग्राफीवर बघितले तर बाळाचे लंग्स हे त्या लिव्हर सारखे अगदी घट्ट दगडी दिसतात ते. कारण त्याच्यामध्ये अजूनही एक्सपांड झालेलं नसतं ना, एअर गेलेली नसते, हवा गेलेली. मग त्यामुळे ती म्हणजे ऑक्सिजनेशन वगैरे जे आहे ते लंग्स आहे म्हणजे आईच्या ऑक्सिजनवरच त्याचा सगळा तो म्हणजे गुजराण चाललेली असते. किती वेगळं आहे हे सगळं. म्हणजे निसर्गाची किमया जी आपण म्हणतो ना, ही खरंच अद्भुत आहे हे सगळं. म्हणजे थोडक्यात ते पॅरासाइटच आहे हो ते. अगदी अगदी. म्हणजे ते काय भांडवल म्हणायला काय हरकत नाही. ते आईच्या सगळ्या याच्यावरती जगणारा तो एक जीव आहे. एक जीव आहे आणि इट इज ओनली टेम्पररी. 9 महिन्यापर्यंतच आहे. दुसरी गोष्ट, नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे काही वेळेस कॉन्स्टिपेशन सुद्धा होते आणि या थर्ड ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे त्यासाठी तर आपण भरपूर पाणी, हायड्रेशन घ्यायला पाहिजे, पालेभाजी खायला पाहिजे, फायबर खायला पाहिजे असं आपण सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की आता डोकं जे आहे हे खाली जायला सुरू होते. सुरुवातीला कसं आहे की 32 आठवड्यापर्यंत बेंबीच्या वरती आणि झिपिस्टरमच्या मध्ये पर्यंत युट्रस आलेलं असते आणि 36 आठवड्याला अग्नी म्हणजे वरती हे जे फासळ्या आहेत ह्या फासळ्याला जाऊन हे गर्भाशयाचे म्हणजे पोचतात. आणि तिथून मग नंतर मात्र जसं डोकं त्या उदरपोकळीमध्ये म्हणजे पेल्विसमध्ये खाली यायला सुरू होतं तसं तसं मग त्याला असं म्हणजे थोडं ओझं कमी झाल्यासारखं वाटायला लागतं. म्हणूनच कदाचित जुन्या काळातल्या बायका म्हणत असतील की पोट उतरायला लागलंय. पोट उतरतं हे 36 आठवड्यानंतर. ओके. म्हणजे जेव्हा 32 आठवड्याला, 40 आठवड्याला आणि ह्याला काय म्हणतात 32 आठवड्याला त्याची हाईट एकच असते. का तर डोकं तेव्हा कटिबंधाच्या म्हणजे उदरपोकळीमध्ये ते जाऊन बसलं असतं. आता म्हणजे पुढचा मार्ग त्यांना शोधायचा असतो. म्हणून तर म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतात म्हणजे थोडी धाप लागणे, श्वासाला त्रास होणे किंवा म्हणजे डिस्टेन्शन जास्ती वाढणे हे 36 आठवड्यापर्यंत असते. 36 आठवडे म्हणजे तुम्हाला सांगतो साधारण 9वा महिना लागून एक 8-10 दिवसापर्यंत ते चालू असते. आणि मग एकदा ते खाली गेलं की ते लाईट म्हणजे जरा लाईट झालं असं फिलिंग येतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी होत असताना हृदय आणि हार्ट हे सगळ्यात पहिलं मॅच्युअर होतं. कारण ते हार्ट आणि ब्रेन हे दोन्ही सगळ्यात पहिलं होतं. कारण ते एसेन्शियल आहे, त्या ब्रेनवरती ते सगळं अवलंबून आहे. अगदी बरोबर. पण त्याचबरोबर लंग्समध्ये मात्र अजूनही मॅच्युरिटी आलेली नसते. नक्कीच. मला असं वाटतंय की लंग्समध्ये मॅच्युरिटी आलेली नसती हे जे डॉक्टरने सांगितलं तर त्याच्या पुढचाही एक इंटरेस्टिंग भाग आहे. पण ऐकूया या छोट्याशा विश्रांतीनंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते,
लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की बाळ जेव्हा पोटात असतं तर त्यावेळेला त्याचा फक्त मेंदू आणि हृदय हे दोन काम करत असतात आणि फुल्ली मॅच्युअर तर सगळेच करत असतात, पण ज्याला लंग्सला कामच नाही ना. बरोबर. लिव्हरला काम आहे, किडनीला काम आहे, सगळ्याला काम आहे. दोन गोष्टींना काम नसते, एक म्हणजे लंग्स आणि दुसरं म्हणजे इंटेस्टाईन म्हणजे आतडी. बरोबर. कारण पचन क्रिया बाळानं करायचा काही संबंधच येत नाही. बरोबर. आणि श्वास घ्यायचा पण संबंध येत नाही. त्यामुळे हे दोन जे अवयव आहेत हे सगळ्यात शेवटी मॅच्युअर होतात. त्यामुळे जर तुम्ही बघितलं ना की समजा हा लंग्स मध्ये सर्फॅक्टंट नावाचं एक लिक्विड तयार होत आहे. सर्फॅक्टंट म्हणजे काय की जेव्हा त्या आतल्या अल्व्हेओल आहेत म्हणजे आपण श्वास घेताना श्वास नलिकेतून आत जातात ते सगळ्यात शेवटी त्याचे असे बारीक 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 असे बबल्स असतात, ते फुगे असतात ते. तर तो फुगा जेव्हा फुगतो तेव्हा तो कोलॅप्स होऊ नये यासाठी त्याला एक सरफेस टेन्शन यायला लागतं. तर त्यासाठी सर्फॅक्टंट म्हणून एक हे आहे, त्यात लिक्विड घटक आहे, तो त्या लंग्स मध्ये तयार होतो. पण तो लंग्स मध्ये तयार व्हायला साधारणपणे 36 ते 37 आठवडे जातात. म्हणून जर त्यापूर्वी जर काय बाळ डिलिव्हरी झालं तर बऱ्याच वेळेस न्यूरोटॉलॉजीमध्ये ते लंग्स मध्ये ते असं सगळं ग्राउंड ग्लास दिसतं, म्हणजे ते एक्सपांड न झालेले सगळे अल्व्हेओलाई दिसतात, म्हणजे पांढरे दिसते. युजली लंग्सचा तुम्ही एक्सरे जेव्हा काढता तेव्हा तो काळा दिसतो, पण याच्यामध्ये सगळे पांढरे दिसतात. मग ते म्हणजे एक्सपांड न झालेल्या अल्व्हेओलाई आहेत त्या. तर मग त्यावेळेस काय सर्फॅक्टंट बाहेरून द्यायला लागतं. तीच गोष्ट अशी आहे की इंटेस्टाईन सुद्धा त्यांना कार्य पोटामध्ये काहीच नाही, तर त्याची मॅच्युरिटी सुद्धा साधारण 37 आठवड्यानंतर 36-37 आठवड्यानंतर येते. म्हणून जेव्हा प्री मॅच्युअर डिलिव्हरी होती तेव्हा म्हणजे RDS म्हणजे नावाचा जे काय लंग्सचा जो काय प्रकार आहे, आजार आहे, तो रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, की ज्याच्यामुळं बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा त्याचं प्रॉपर ऑक्सिजनेशन होत नाही. बरोबर. त्याचबरोबर अन्न सुद्धा जर काय म्हणजे लवकर दिलं तर ते न पचता एखाद्या वेळेस आतड्याला म्हणजे परफोरेशन म्हणजे होल सुद्धा पडतं. काही वेळेस म्हणजे एक ठराविक म्हणजे ह्याचा काय म्हणतात एक सेगमेंट जो आहे आतड्याचा तो नेक्रोटाईज होतो आणि त्यामुळे बाळाची काही वेळेस ऑपरेशन करायला लागतात. म्हणून सगळ्यात शेवटी जे मॅच्युअर होतं ते लंग्स आणि इंटेस्टाईन. पण डॉक्टर, इथं एक सहज एक प्रश्न आठवतोय किंवा विचारावासा वाटतोय म्हणून विचारते. बऱ्याच वेळेला असं होतं की 7व्या महिन्यामध्ये जर का डिलिव्हरी झाली तर चालते असं म्हणतात किंवा 9व्या महिन्यामध्ये होते ती, पण 8व्या महिन्यामध्ये मात्र डिलिव्हरी झालेली चालत नाही असं म्हणतात. त्याचं काय कारण? असलं सायंटिफिकली काहीही नाही. अच्छा, म्हणजे त्याला कुठलाही शास्त्रीय आधार काही नाही आहे. आणि उगीच आपलं म्हणायचं ते 7व्या महिन्यात आणि 8व्या महिन्यात वीक्स वाईज तुम्हाला सांगतो ना की 35 वीक्स हे म्हणजे बॉर्डर आहे. बरोबर. मिनिमम 35 वीक्सला तुम्हाला जायला पाहिजे. तो 35 वीक्सला गेलं की त्यातल्या एखाद दुसरा दिवस 2 दिवस त्याला सपोर्ट लागू शकतो बाळाचा. मेनली सपोर्ट कुठला लागतो तर फिडिंग त्याला बंद करून IV मधनं, कारण आतडा अजून मॅच्युअर झालेलं नाही आणि त्याच्यावर लंग मॅच्युअर झालेलं नाही, तर काही वेळेस त्याला सर्फॅक्टंट मग सांगितलं त्याप्रमाणे द्यायला लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या बाळाला काही वेळेस जर काय समजा सर्फॅक्टंट सफिशियंट नाही झालं आणि लंग्स एक्सपांड झालं नाही तर त्याला व्हेंटिलेटरवर सुद्धा, त्या एवढ्या लहान बाळाला व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवायला लागतं. तर त्यामुळं आमचं टार्गेट जे असते की नाही की म्हणजे इव्हन IVFचे जे काय प्रेग्नन्सीज आहेत मिनिमम 35 वीक्सला घेऊन जातो आम्ही. म्हणजे सगळे त्यांचे ऑर्गन्स डेव्हलप व्हायला पाहिजेत आणि मॅच्युअर व्हायला पाहिजेत ते. आता डिलिव्हरीचा जो हे आहे ना तुम्हाला सांगतो, म्हणजे जेव्हा तुम्हाला समजा आईच्या कंडिशन्स आहेत, कारण डिलिव्हरी कधी करायला लागते ज्यावेळेस बाळाला रक्तपुरवठा कमी आहे किंवा आईची अशी कंडिशन आहे की म्हणजे जी सिरियस कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये आईला प्रेग्नन्सी इथून पुढं म्हणजे अजून सहन होणार नाही. अशा कंडिशन्स मध्ये समजा प्री इक्लाम्शिया आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, पायाला सूज आलेली आहे, नंतर तिला इक्लाम्शियाचे चान्सेस आहेत, इमिडिएट इक्लाम्शिया आहे, झटके येऊ शकतात किंवा झटके आले, अशा कंडिशनमध्ये ती म्हणजे आईसाठी म्हणून करायला लागते. किंवा समजा आत रक्तस्राव झाला, वाऱ्याच्या मागे रक्तस्राव झाला तर त्यावेळेस बाळ तर आत म्हणजे प्री मॅच्युअर जरी असलं ते मिळणार नसलं तरी सुद्धा त्याचे जे काय आईच्या शरीरावर दुष्परिणाम होऊन
तिचं रक्त गोठण क्रियेमध्ये जे काय हे बिघाड निर्माण होतो त्यातून आईच्या जीवाला धोका येऊ शकतो. म्हणजे काही डिलिव्हरी जे आहेत ते प्रीमॅच्युअर आईच्या कंडिशनमुळे करायला लागतात, आई आणि काही जे आहेत ह्या बाळासाठी करायला लागतात. पण ह्या सगळ्या ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी बद्दल आपण बोलत नाही. नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये वी शुड टेक द बेबी फॉर ॲटलिस्ट 35 वीक्स. 35 वीक्स IVFच्या बाळाचे म्हणजे प्रेग्नन्सी 35 वीक्समध्ये नेणं म्हणजे खूप म्हणजे त्रास असतो. पण अशा वेळेस आम्ही काही वेळेस म्हणजे त्या पेशंटला 1-1 महिना 1.5 महिना ॲडमिट करून ठेवतो. ॲडमिट करून त्याचा रोज त्याचा सर्व्हेलन्स करतो की ह्याच्यामध्ये काय फरक पडलाय का नाही, आणि त्याप्रमाणे ते पुढं मी आता तुम्हाला सांगणारच आहे. मी सर्व्हेलन्स 3rd ट्रायमेस्टरमधला सर्व्हेलन्स म्हणजे काय हे पण आपण बोलणार आहोतच. तर हे जे आहेत की ह्या सगळ्या म्हणजे शरीरामधल्या जडणघडणी होत असतात. त्याचबरोबर काही स्त्रियांना म्हणजे शेवटच्या 3 महिन्यामध्ये ब्रेस्टमधून पाण्यासारखा चिकट द्रव येतो. दॅट इज नॉर्मल. म्हणजे एवढं तर त्याचं काय काळजी करायचं कारण नाही. त्यांना असं कधी कधी वाटतं की आता द्रव यायला लागला म्हणजे माझं प्रीमेच्युअर डिलिव्हरी होणार का, पण इट इज नॉर्मल. कारण आता ब्रेस्ट फिडिंगसाठी ब्रेस्टच्या ज्या ग्लँड्स आहेत हे सगळ्या तयार व्हायला. त्यानंतर काही स्त्रियांना म्हणजे जननमार्गामध्ये रक्तपुरवठा एवढा वाढलेला असल्यामुळं तर थोडासा म्हणजे पांढरा स्त्राव यायला सुरू होतो. पण तो स्त्राव जर काय नॉन इरिटेटिंग म्हणजे कुठलंही बर्निंग नाही आहे किंवा त्याला इचिंग नाही आहे, म्हणजे खास येत नाही आहे, तर असं जर असेल तर तो हेल्दीच असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर का त्याच्यामध्ये जर त्रास होत असेल तर शेवटच्या 3 महिन्यात किंवा समजा 8वा-9वा महिना लागला तर तेव्हा तपासणी करून मग कुठलंही इन्फेक्शन असेल तर ते आम्हाला क्लिअर करायला लागतं. का तर बाळ त्या पॅसेजमधून जाणार आहे. बाळ त्या पॅसेजमधून जात असताना त्याला ते जे काही जंतू आहेत समजा तर ते डोळ्यात जाऊ शकतात, नाकात जाऊ शकतात. मग त्यामुळं जर हे असेल काय म्हणतात त्याला डिस्चार्ज जर होत असेल बट विच इज इरिटेटिंग म्हणजे त्याला इचिंग तरी पाहिजे बर्निंग तरी पाहिजे, ते जर असेल तर मग मात्र डॉक्टरांना सांगायचं. म्हणजे बऱ्याच वेळेस पेशंट आहेत की नाही हे नाही काय नॉर्मल असते आता असं म्हणून सोडून देतात. फ्रिक्वेंट युरिनेशन मगाशी सांगितलं मी तुम्हाला, कारण डोकं त्या ब्लॅडरच्या नेकवरती प्रेस करतं म्हणून ते तुम्हाला फ्रिक्वेंटली जायला लागतं. पण बर्निंग होत नाही त्याच्यामध्ये. या हेल्दी प्रेग्नन्सीमध्ये बर्निंग मॅच्युरेशन होत नाही, म्हणजे दाह होत नाही म्हणजे लघवी करताना. पण ॲबनॉर्मल जेव्हा असतं तेव्हा दाह होतो आणि इचिंग पण होतं. तर त्यामुळं हे जेव्हा असतं तेव्हा ते मग तेव्हा मात्र डॉक्टरांचा आपला सल्ला घ्यायलाच लागतो. आता ह्या सगळ्या झाल्या फिजिओलॉजी ऑफ प्रेग्नन्सी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, आता आपण पुढच्या काही गोष्टी आता चा विचार करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यू हॅव टू प्रिपेअर युअर होम. घरी सगळी तयारी करायला लागते. घरातली तयारी करायची म्हणजे समजा आता जिथं काय बाळंतीण झाल्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर ती स्त्री येणार आहे तर त्याचं स्वच्छ असं निर्जंतुकीकरण केलेलं वातावरण आणि भरपूर त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो बाळंतिणीची खोली म्हणजे ती अशी अंधार असायची. बरोबर. पण त्यावेळेस सुद्धा एक गोष्ट मात्र खरोखर चांगली होती की बाळंतिणीच्या खोलीमध्ये जाताना तुम्हाला कंपल्सरी हातपाय धुवूनच जायला लागायचं. ते आता पाळलं जात नाही. कारण काय तर तुमचे कुठलेही कॉन्टामिनेटेड हात त्या बाळाला लागू नये. किंवा बाळाला अगदी पहिले 15-20 दिवस तर कोणाच्या हातात पण दिलं जायचं नाही पूर्वीच्या काळी. पण आता देत असतात ना तेव्हा कोणाला सर्दी आहे, खोकला आहे हे आपल्याला माहित नसतं आणि त्या उत्साहात ते बाळ घेतात आणि मग नंतर त्याचे सगळे दुष्परिणाम बाळावर व्हायला लागतात. पण हे सगळं व्हेंटिलेटेड, वेल व्हेंटिलेटेड, चांगली लाईट असलेली आणि स्वच्छ अशी एक एक जागा ज्याला आपण म्हणतो थोडीशी जागा म्हणजे निर्माण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असा अपेक्षा असते की आता म्हणजे आता तुम्हाला सांगतो पूर्वी जे ते बाळुते वगैरे असायचे ते जुन्या साड्या म्हणजे सुती साड्या सगळ्या ठीक आहे. पण आता बऱ्याच ठिकाणी हे सगळे बाळाचे तुम्हाला रेडीमेड मिळतात आणि ते सफिशियंट तुम्ही ठेवले पाहिजेत. कारण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे सुरुवातीला बाळ जे आहे हे पहिल्या साधारण 8 ते 15 दिवसात इकडे फिडिंग केलं की तिकडे ते मोशन पास करतं शी करतं. तर मग त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला ते बदलायला लागतं आणि ते समजा पावसाळ्यात जर डिलिव्हरी झाली तर लवकर वाढत नाही. तर तुमच्याजवळ सफिशियंट स्टॉक पाहिजे म्हणजे त्याच्या अंगातलं अंगडी टोपडी सगळं ते टोपडीला काय होत नाही जास्ती, त्या अंगडीला पण फार काय होत नाही. पण लंगोटा मात्र त्याला कंपल्सरी एक साधारण 40
30-40 तरी लागतात ठेवायला लागतात तेवढे लागतात. लागतात. ह्या जरा छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या सगळ्या गोष्टीची तयारी ही म्हणजे घरी करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आता ह्या 3 महिन्यातलं एक्झरसाइजेस कुठल्या कराव्यात, तुम्हाला ते आता ते अंगडी टोपडी बाळात पण त्याच्यावर एक मी स्टोरी सांगतो. माझी एक म्हणजे मानलेली बहीण आहे अमेरिकेत, तर तिनं पुण्यामध्ये 2 हे काय म्हणतात त्याला बेबीज, लहान एकदम छोट्या होत्या त्या, म्हणजे प्रीमॅच्युअर जवळपास होत्या, त्या अडॉप्ट केल्या होत्या. बर. आणि तो तिचा नवरा येताना त्यांना वाटलं की काय आपण फर्स्ट क्लास पैकी त्याची सगळी तयारी केली आहे, एक 20 बाळ हे बाळ त्यांनी रेडीमेड, त्यांना काय आईला ब्रेस्ट मिल्क नव्हतं ना, बरोबर. तर बाळाच्या फॉर्म्युल्याचं दूध वगैरे सगळं येताना घेऊन आलेले आणि 30-35 हे ते सगळे बाळू ते आणले होते. आणि पहिला दिवस संपला आणि रात्री काय सगळं संपलं की आणि 2 बाळं परत त्या. मग तिचा फोन आला पुण्यावरून की असं असं झालंय. मग आम्ही तडक गेलो तिथं मी आणि आमची बायको एक्सपिरियन्स, 2 पोरं झाली होती, त्यामुळे काय तिला ते सगळं माहीत होतं. तिने म्हणले काय काळजी करू नकोस म्हणले, हे असलं म्हणजे तयार बाटल्या वगैरे त्याचा काय उपयोग नाही. मग दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्हाला सांगतो की त्या ह्याच्यामध्ये लक्ष्मी रोडला एक दुकान आहे, 100 घेऊन आले, 100 बाळवती, 100 ते तांदळी, काय 10-20 टोपडी, ती काय 2 पोरं होते. आता ते हे करायला नको, वाळायला पाहिजे नंतर दरवेळेस. आणि त्याचं जे रेडीमेड फूड होतं ते आता आपण देऊ शकत नव्हतं, ते म्हणजे फूड तयार करायचं म्हणजे पावडर तयार करायचं. तर पावडर तयार करण्यासाठी सगळं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. असं मोठं स्टीलचं पातेलं आणलं, 10-12 बाटल्या आणल्या छोट्या म्हणजे त्या सगळ्या त्याचे निपल वगैरे सगळं बॉईल करायला पाहिजे ना. बरोबर. आता पूर्वीच्या बाटल्या बॉईल करता येत नव्हत्या, पण आता बाटल्या बॉईल करता येतात. वाटी चमचा, कारण नॉर्मली वाटी चमच्याने देणं हे सगळ्यात चांगलं, कारण तुम्ही स्टरलाइज चांगलं करू शकता. पण हे सुद्धा स्टरलाइज करू शकता. स्टरलाइज करून निपलला कुठल्याही बाजूनं हात न लावता ते बरोबर टेक्निकनं ते बाळाचं हे बाटली निर्जंतुकी करून बाजूला ठेवायला पाहिजे. तर हे असं सगळं केल्यानंतर मग त्यांचं ते 2-3 दिवस सेटल झाले. मग आम्ही आलो. म्हणजे जेव्हा काही वेळेस काय असतं की म्हणजे जेव्हा आपला सपोर्ट नसतो तेव्हा कोणाचा तरी आपण सपोर्ट घेणं फार गरजेचं आणि ही क्रुशियल टाइम आहे. खरंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोण ना कोण म्हणजे आपल्या घरामध्ये कोणतरी भेटतं, कोण नाही भेटलं तर आपले मित्रमैत्रिणी त्यांना बोलवायचं, ते नाही झालं तर एखादी आया वगैरे कुठली तरी लावायची आणि हे सगळं करून घ्यायचं. कारण बाळाचं संगोपन म्हणजे पोटामध्ये त्याला डिपेंडंट आहे. आईचं संगोपन केलं की बाळाचं संगोपन होतं, पण बाहेर आल्यानंतर एक नवीन जीवाचं संगोपन त्याला टोटली डिफरंट आहे. त्याच्या गरजा वेगळ्या आहेत, त्याचे म्हणजे काळजी घ्यायची वेगळी आहे त्याला, म्हणजे आणि लहान आहे ते अजून. त्यामुळं पण तुम्हाला सांगतो 35 आठवड्याच्या नंतर मात्र 36-37 आठवडे झालं की बाळ इंडिपेंडेंटली म्हणजे राहू शकतं. 37 वीक्स हे एकदम म्हणजे डिलिव्हरी करण्यासाठी उत्तम काळ आहे. आणि 37 आठवड्यापासून ते 40 आठवड्यापर्यंत हे मॅच्युअर बेबी असतं. म्हणजे तिथे हे प्रश्न म्हणजे समजा त्याच्यामध्ये काय व्यंग असेल किंवा त्याच्यामध्ये पूर्वीपासून प्लॅसेंटल इन्सफिशियन्सी असेल, ती जर नसेल किंवा IUGR नसेल म्हणजे लो बर्थ वेटचं बाळ नसेल, कारण ॲव्हरेज बर्थ जे आहे आपल्या इंडियन ह्याच्याप्रमाणे 2.5 किलोच्या वरचं बाळ जे आहे हे नॉर्मल समजलं जातं. बरोबर. पण काही वेळेस कसं असते की 32व्या आठवड्याला सुद्धा 2.5 किलोचं बाळ असतं. पण म्हणजे मॅच्युरिटी आणि वजन ह्या दोन्ही गोष्टी मॅच व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे बेबी मॅच्युअर डे वाईज 37 आठवडे झालेले पाहिजे. मग तिथे समजा जर काय 100 ग्रॅम 200 ग्रॅम कमी जरी असलं तरी पण ते म्हणजे आपल्या स्वतःच्या ताकदीवर म्हणजे पुढचं लाईफ जगण्यासाठी किंवा आईकडनं फिडिंग करून घ्यायसाठी तेवढे ते सक्षम असतात, म्हणजे मॅच्युअर झालेलं असतात सगळे अवयव त्याचे. कारण सगळ्यात महत्वाचं काय, आपण चमचा आणि वाटीनं जेव्हा दूध पाजतो तेव्हा ते दॅट इज पॅसिव्ह, आयतं मिळतं त्याला. जे आहे तर स्वतःला कष्ट करायला पाहिजे, तेव्हा त्याला श्रम आहे ते, त्याला ओढून घ्यायला पाहिजे. हे सुद्धा जे आहे की नाही, जेव्हा आपण डिलिव्हरी झाल्यानंतर जे काय काळजी आहेत याच्यामध्ये आपण नक्की बोलणार आहोत. मला वाटतं आतापर्यंत आपण
म्हणजे याच्यावर एकूण ह्या 9 महिन्यापर्यंतचा जो संपूर्ण कालावधी आहे तर त्याच्या 3 टप्प्यामध्ये आपण हा संपूर्ण भाग बघितलेला आहे. आणि मला असं आता फक्त डाएटचं सांगूया आपण. मी तेच म्हणणार होते की शेवटच्या टप्प्यातलं डाएट काय असावं, एकतर सगळं खावं हे आहेच आहे. पहिल्यांदा सांगितलंच आहे, जी नॉन प्रेग्नंट कंडिशन मध्ये जी हे आहे काय रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा 400 कॅलरीज जास्त घ्यायच्यात. हाय प्रोटीन डाएट व्हेरी इम्पॉर्टंट. आपण वारंवार हे सांगतोय की प्रेग्नन्सीमध्ये प्रोटीन जर कमी पडले तर तुम्हाला प्री इक्लाम्शिया, पायावरची सूज, ब्लड प्रेशर आणि या सगळ्या प्लॅसिडल इन्सफिशियन्सी या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तेव्हा आपण प्रोटीन्सवरती इतका म्हणजे हे भर दिलेला आहे. आणि त्यातल्या प्रोटीन ज्यांना व्हेजिटेरियन आहे त्यांनी सगळ्या प्रकारच्या डाळी, पनीर, मशरूम भरपूर हे खायला काय हरकत नाही. आणि म्हणजे मोड आलेले धान्य. आणि प्लस याच्यामध्ये काय म्हणतात नॉन व्हेजिटेरियनवाल्यांना आपण बॉईल अंड्यातलं व्हाईट आणि चिकन घेतलं चालतं, चिकन सूप घेतलं तर फिश घेतलं चालतं. पण इट हॅज टू बी इन सफिशियंट अमाऊंट. त्याच्याबद्दल मला वाटतं आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहोत. आणि फायबर कंपल्सरी फायबर म्हणजे मेथीची भाजी किंवा कुठलीही भाजी म्हणजे पालेभाजी एक पाहिजे. आणि दे शुड हॅव सफिशियंट हायड्रेशन म्हणजे पाणी भरपूर, पाणी कमीत कमी 3 लिटर 2 ते 3 लिटर 2.5 लिटर जरी घेतलं तरी चालतं. पण ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी 3-4 लिटर पाणी फ्रिक्वेंटली प्यायला पाहिजे. वेगवेगळे सूप्स घ्यायला काय हरकत नाही किंवा इव्हन पेज घ्यायला हरकत नाही, डाळीचं पाणी घ्यायला हरकत नाही, भाजीचं पाणी घ्यायला हरकत नाही. असं करून 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 हा डाएट जो आहे हा सफिशियंट घेतला की म्हणजे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासून ते 40 आठवड्यापर्यंत साधारण 10 ते 11 किलो वजन स्त्रीचं वाढलेलं असलं ते म्हणजे हे वाढतं असतं. तर त्यामुळे मला ते डिवायडेड फूड घ्यायचं. म्हणजे एकाच वेळी जास्ती म्हणजे जाणं शक्य नाही कारण पोटामध्ये आता सध्या हे म्हणजे गर्भाशय टप्प्याटप्प्यानं भूक लागली की गर्भाशयानं संपूर्ण उदर पोकळी व्यापलेली आहे. त्यामुळे डायजेशनला सुद्धा मग त्यामुळे थोडं 2-2 तासांनी खायला पाहिजे. मला वाटतं अजून बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत तिसऱ्या ट्रायमिस्टर मधल्या ते आपण. येस, मलाही तसंच वाटतंय की अजून बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत. प्रत्येक घरामध्ये या कदाचित परंपरेनुसार लोकांना माहीत पण असतील पण तरी सुद्धा त्याची आठवण करून देणं हे आम्हाला वाटतं की जास्त कर्तव्याचं आहे. कारण सध्याच्या काळामध्ये सगळ्याच जणांना घरचा सपोर्ट तेवढा नोकरीच्या निमित्तानं जर का कोणी बाहेर असेल तर त्यांना या गोष्टी ऐकून का होईना माहीत असाव्यात. म्हणून हा खरं तर एक खटाटोप आहे आमचा असं म्हणायला हरकत नाही. पुढच्या आठवड्यामध्ये आपण याच ट्रायमेस्टर बद्दल आणि त्याच्या नंतर बाळ जन्माला आल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायची याबद्दल आपण बोलणार आहोत. वेगवेगळे काय चेकअप करायचं, वॉर्निंग साइन्स, येस, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण तोपर्यंत नमस्कार.